नमस्कार. आज मी बनवणार आहे कुरकुरीत असे चुरमुऱ्याचे लाडू. हे लाडू अगदी 5 ते 10 मिनिटात बनून तयार होतात. त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा. चुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी मी इथे चुरमुरे आधी व्यवस्थित भाजून घेते. भाजून घ्यायचे म्हणजे गरम करून घ्यायचे आहेत, म्हणजे लाडू छान कुरकुरीत होतात. गॅसची फ्लेम हाय करायची नाही, अगदी मीडियम फ्लेमवर हे करायचं आहे. सारखं हलवत राहायचं. 5 ते 7 मिनिटानंतर हे छान कुरकुरीत होतात. ह्या पद्धतीने चेक करून बघायचं. चुरमुरे कुरकुरीत झाले आहे. आता आपण हे काढून घ्यायचं. लाडू बनवण्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात गूळ घालायचा. 3 वाटी चुरमुरे असतील तर 1 वाटी गूळ घ्यायचा. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. त्यानंतर ह्यात 2 चमचे पाणी घालायचं आणि 1 चमचा तेल घालायचं. त्यानंतर गूळ वितळेपर्यंत हे सारखं हलवत राहायचं. गॅसची फ्लेम अगदी मीडियमच ठेवायची, नाहीतर गूळ जळतो आणि कडवट लागतो. गूळ कुठलाही घेतला तरी चालेल, चिक्कीचा किंवा साधा घेतला तरीही चालेल. गूळ व्यवस्थित वितळला आहे. आता हे 5 ते 7 मिनिटं मीडियम गॅसवर व्यवस्थित शिजू द्यायचं. 5 ते 7 मिनिटात गुळाचा पाक व्यवस्थित तयार होतो. पाक जास्त कडक करायचा नाही. आता मी इथं हे 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यात चुरमुरे घालायचे. त्यानंतर हे एकदम फास्ट पटकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मंद करायची, नाहीतर गूळ किंवा चुरमुरे खाली करपू शकतात. ह्या पद्धतीने गूळ आणि चुरमुरे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची. त्यानंतर हे लगेच गरम गरम लाडू वाळायला घ्यायचे. हे हाताला खूप गरम लागतं, त्यासाठी हाताला सुरुवातीला पाणी लावायचं आणि ह्या पद्धतीने गरम गरम व्यवस्थित सगळे लाडू वाळून घ्यायचे. हे लाडू लहान मुलांना खूप आवडतात, त्यामुळे नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.